व्हिडिओ काढण्यामागचे कष्ट. प्रत्येक व्हिडिओ मध्ये कस्टमर म्हणतं खोलवरती तुम्ही दाखवत नाही. बघा आता हे सगळं दाखवायचं म्हणल्यावर असं जोडायला लागतं. आमचे सर, आमचा घना, आमच्या तिन्ही मॅडम वरती असतात. व्हिडिओ चालू असतो तेव्हा मॅडम काही येत नाहीत व्हिडिओ. मॅडम खोलतोय बरं का. हे सगळे कष्ट असतात. आणि आमचा एडिट फोटो काढण्यासाठी जागा कमी असल्यावरती माहिती का तुम्हाला कुठं कुठं बसतो. हे बघा सर कष्टाशिवाय पर्याय नाही. हो का, आमचा एडिटर त्याचे फोटो घेण्यासाठी डायरेक्ट काउंटरवर जाऊन बसतो. हो का, ते नाही बोलत. हे आमचं लेकरू त्यांच्या सरांना म्हणते भाऊ नीट खोला हो पायावर पडेल. आणि हा आमचा पंटर, याला कधीच गाड्या घालायला जमलं नाही. याला कपड्याच्या दुकानात ठेवा. मॅडम हसू नका हो, कष्टाशिवाय पर्याय नाही. सर लय कष्ट करतात राव. बघा कसे क्वालिटी कष्ट आहे सरांचे. सर व्हिडिओ काढताना एवढे कष्ट खरंच करावे लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाही हो. कसं असते माहिती का, यशस्वी व्हायचं असेल ना एखाद्याला एवढे कष्ट नक्कीच करावे लागतात. आणि सगळे विचारतात लोक ना विशाल कोण विशाल कोण. हा आमचा विशाल आहे बरं का. दुकानात कधीच कोणाला भेटणार नाही. तो आज इथं तो उद्या कुठं असेल कोणालाच माहित नसतं. उद्या काय हा आमचा आर्यन, ज्याला लोक विशाल समजतात, हा तो. हे आमच्या दुकानाचे मालक इकडे बघा. दुकानाचे अंकिता मोबाईल शॉपीचे मालक. सर बघा इकडं. सर एकदा बघा की. सर तुम्हीच काम करणार आहे पण तुम्ही इकडे बघा. म्हणजे मालकाला सुद्धा कष्ट करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल मी का नाही काम करत, मी पण काम करत असते. मी पण यांना गाड्या बिड्या घालू लागते. पण विषय असा आहे थोडा हार्ड काम आहे. उगं पडलं बिडलं पाय बी फ्रॅक्चर, त्याच्यामुळे मी काही त्याच्या नादी लागेल. नाही 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 असं काही नाही बरं का. कष्ट 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 जर करायचं असेल तर कष्ट यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या मॅडमचा पण एक नंबर सपोर्ट आहे. मॅडमच्या सपोर्ट शिवाय यशस्वी कोणीच होऊ शकत नाही. वरची दुकान दाखवून आलो. आता आमच्या एडिटरचं काय म्हणणं आहे माहिती का, ही मी शाखा जरा नंबर 2 आहे. आता एडिटर चालले शाखा नंबर 1 मध्ये. ज्याला कुणाला ऑनलाईन गाड्या पाहिजे असेल त्यांनी पण बुकिंग कराव्या. आपल्या ऑफर एक नंबर असतात. चलो मुख्य शाखा. त्याच्यासाठी आमच्या अंकिता मोबाईल शॉपीला फॉलो नक्कीच करावं लागते. आता आमचा विशाल दादा त्याच्यामध्ये तुम्हाला दुकान पण दाखवेल. मॅडम पण दाखवा आपल्यासाठी. ओके, ही आपली. चला भाऊ, ही वेदिका मोबाईल शॉप आहे. ही मेन अंकिता मोबाईल शॉप आहे, शाखा, मुख्य शाखा. या आमच्या मेन मॅडम डायरेक्ट कधी पण उठल्या का जेवायला सुटतात. ह्या आमच्या सर्व मेन मॅडम. आणि ह्या 3 नंबरच्या मॅडम. ही वरची दुकान आहे. या दुकानामध्ये फक्त मिळतात मोबाईलचे कव्हर, स्क्रीन गार्ड आणि ऑल ओव्हर सर्व प्रकारची एक्सेसरीज मिळतात. एक्सेसरीज मध्ये अजून यामध्ये आपण जर कस्टमरचे मोबाईल रिपेअरिंगला आले तर रिपेअरिंगला आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी रिपेअरिंग करतो, ज्या ठिकाणी आपल्या ह्या 2 नंबरच्या मॅडम जेवायला बसल्या आणि लाजत जेवण करतात. आता माणसांनी रिपेअरिंग करता, मग रिपेअरिंगचे मोबाईल कुठे आतून या दाखवतो. मॅडम म्हटलं अशा प्रकारे आपण इथे रिपेअरिंगला बसत असतो. हे आपलं रिपेअरिंग काउंटर आहे. या ठिकाणी रिपेअरिंग करून ठेवलेले हे मोबाईल आहेत. ट्रेंडिंग वाटतंय. हा, खोलण्यासाठी जे टूल्स वापरले जातात ते या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे सोल्डरिंग साठी सोल्डर गन, जर मोबाईलचं काम करायचं असेल, चार्जिंग सॉकेट वगैरे हिट द्यायचं असेल आयसीला वगैरे, तर ती हॉट गन आणि मोबाईलचा कॉम्बो काढण्यासाठी लागणारी ही मशीन कॉम्बोची मशीन आहे. अशा प्रकारे या ठिकाणी रिपेअरिंग केलं जातं. ओके.